त्या काळात शिक्षण हे एकदा पार पाडलं जायचं. त्या काळात शिक्षणाची दिशा देणारे, शिक्षणाची उदात काम करणारे, 20 तास स्त्रियांचे काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना प्रथम मी वंदन करते. मंचावरती सर्वांना माझा नमस्कार. आणि आधी समोर बसलेले तुम्हाला सर्वांना नमस्कार. मी मोना विजयराव ढवळे. थोडक्यात माझी ओळख करून देते की मी MPSC च्या परीक्षेमधून जी राज्यसेवेची परीक्षा घेतली जाते त्यामध्ये राज्यातून ती 7व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे आणि OBC प्रवर्गातून माझा 4था क्रमांक आलेला आहे. तर या MPSCच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली हे सांगते. माझं ग्रॅज्युएशन 2019 मध्ये पूर्ण झालं. त्यानंतर मी MPSC करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे कुठेतरी डोक्यात होतं जेव्हा आपण 11-12ला असतो तेव्हा आपण पुढे काय करायचं हे बघत असतो. तर त्यावेळी माझ्या डोक्यात एक होतं की मी माझ्या घरच्या पार्श्वभूमीनुसार स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. कारण मला कुठेही कोचिंग क्लास लावून किंवा कुठेही पैसे भरून इंजिनियर किंवा ज्या क्षेत्रात पैसे लागतात तिथे जायचं नव्हतं. तर एक स्पर्धा परीक्षा हे असं माध्यम आहे जिथे तुमची कोणतीही पैसा, कोणतीही मालमत्ता किंवा कोणतंही तुम्हाला द्यावं लागत नाही. फक्त तिथे तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य, संयम या सर्व गोष्टीचं तिथे तुम्हाला देणं लागतं. म्हणून मी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आणि ज्यावेळेस मी 2019ला सुरुवात केली तेव्हा सर्वात आधी माझ्यासोबत जेव्हा मी शून्य होते या क्षेत्रामध्ये, जेव्हा आजच्या तारखेपर्यंत मार्गदर्शक आहे डॉक्टर प्रशांत राऊत, जे माझे दादा लागतात, त्यांनी मला सुरुवात कशी करायची किंवा तो ठाऊपणा असतो तो दिला. कारण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात जेव्हा आपण उतरतो, कारण आज आपण आपल्या भागात जेव्हा आपण बघतो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जे आपल्या परिस्थिती यश आहे ते खूप कमी प्रमाणात आहे. आपल्याकडची मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आपल्याला तिथे दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला काय करायचं असेल तर आपल्याला एका योग्य मार्गदर्शनाची गरज असते. तर मी MPSCच्या प्रवासाला सुरुवात केली. आज 6 वर्ष झाली आणि 6व्या वर्षी हा माझा निकाल आलेला आहे. यामध्ये अनेक यश अपयश पदवत मी इथे उभी आहे. अनेक मुख्य परीक्षा दिल्या. प्रत्येक वेळेस प्रिलिम्स पास व्हायची, नंतर मुख्य परीक्षा दिल्या, इंटरव्ह्यूला सुद्धा गेलेलं नाही. परंतु खूप अपयश आले. या सर्व अपयशामध्ये सर्वात महत्वाचा वाटा म्हणजे माझ्या पाठीमागे माझे आई वडील उभे होते. माझं कुटुंब माझ्या पाठीमागे उभं होतं. मी इथे माझ्या मेहनतीमुळे तर आहेच या स्तरावर पोहोचली, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे त्या सर्व तकलीफ सगळ्यांना प्रत्येक टप्प्यावर मी हार मानली नाही. तर इथे उपस्थित सर्व मुलांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण स्वतःचं स्वप्न, स्वतःचं करिअर स्वतः डिसाईड करायला पाहिजे आणि ते पूर्ण करण्याची ताकद आपल्यात असते. ती क्षमता आपण स्वतः ओळखायला पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवणे हे खूप गरजेचं आहे. आणि स्पर्धा परीक्षेचं एक वास्तव हे आहे की इथे यश येताना यश लवकर भेटत नाही किंवा खूप अपयशाला आपल्याला बळी जावं लागतं. तर खूप ठामपणे या क्षेत्रात उतरायला पाहिजे एवढं सांगते. आणि इथं पालकवर्ग सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना पण मला एक संदेश द्यायचा आहे की आपण बघा तर स्पर्धा परीक्षा करणारे एखादा मुलगा किंवा मुलगी असते तेव्हा आपण सहज काय म्हणतो की काही होत नसतं, सरकारी नोकरी काही लागत नाही, आपण सहज सोडून जातो. MPSC UPSC कुठे आपल्याची होते, आपल्या घरची मुलं नाही करू शकत. पण एक सांगते, जर आपल्या घरात एखादा स्पर्धा परीक्षा करणारा मुलगा किंवा मुलगी असेल तर आपल्या परिसरातील किंवा आपल्या आजूबाजूच्या समाजातील मुलापेक्षा आपल्या घरात काहीतरी वेगळं. कारण स्पर्धा परीक्षा हे माणसाला माणूस म्हणून घडवत असतं. जे आपण पूर्ण आयुष्यभर आपल्याला शिकलेले होते ते स्पर्धा परीक्षा आपल्याला शिकवते. खूप सातत्य, संयम. आणि स्पर्धा परीक्षेत जरी यश नाही आलं तरी एक माणूस म्हणून आपल्याला खूप काही स्पर्धा परीक्षा शिकवून देत असते. म्हणून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या व्यक्तीला जर अपयश आलं तर त्याला तेवढ्याच प्रेमाने स्वीकारा एवढं मी सांगते. कारण स्पर्धा घ्या नाही. आज मी यशस्वी झाली म्हणून तुमच्या पुढे आहे, परंतु आज 2.5 लाख मुलांनी फॉर्म भरले, 1500 मुलांनी इंटरव्ह्यू दिला. माझ्या मागे जर एखादी मुलगी असते जी
0.50 किंवा 0.25 राहिली नसेल म्हणजे ती हुशार नाही किंवा तिचा अभ्यास कमी असं होत नाही. तर तो वेळेचा फरक असतो. म्हणून जरी स्पर्धा परीक्षा करणारा मुलगा जर वापस येत असला तरी त्याला कवटाळावं की त्याला तेवढ्याच ताकदीनं स्वीकारावं असं म्हणेल. आणि जर कोणाला स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन लागत असेल तर मी आहे चांदोरे सर आहे म्हणजे ते माझी भाऊजी लागतात. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि हा पंच मला त्यांनी उपलब्ध करून दिलाय म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्यांचे पण खूप खूप आभार मानते. जय ज्योती जय क्रांती. धन्यवाद. एकदा नारी शक्तीचा विजय होऊन जाऊन